नमस्कार, शुभ सकाळ. भोजन रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बेसनाचे लाडू. त्यासाठी लागणार आहेत आपल्याला 1 किलो मी डाळ घेतलेली आहे. 1 किलो डाळ ही भाजून घ्यायची आहे आपल्याला. त्यासाठी मी कढई ठेवली आहे. त्यात आपल्याला डाळ टाकून छोट्या गॅसवरती लाईट ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. 5 ते 10 मिनिटात भाजली जाते ती डाळ. त्याच्यानंतर एक कापड टाकून त्याच्यावर गार करून घेतलेली आहे मी. आणि रवा अशी दळून आणायची आहे ही. आपलं हे पीठ रेडी झालेलं आहे. रवेदार दळून आणलेलं आहे. 1 किलो पीठ घेतलेलं आहे मी. त्यासाठी 800 ग्रॅम साखर, अर्धा किलो तूप, सगळे ड्रायफ्रूट्स आहेत सगळ्या प्रकारचे कट करून ठेवलेले आहेत मी. आणि इलायची आणि जायफळ पावडर आहे. साखर ही आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. तर मी कढईमध्ये पीठ टाकलंय. त्यात आपल्याला तूप टाकून छानसं भाजून घ्यायचं आहे. याची डाळ भाजलेली होती त्याच्यामुळे पीठ भाजायला खूप त्रास होत नाही. अगदी 10 मिनिटात पीठ भाजली जातं हे. आणि खमंग लाडू होतात त्याचे. चवीला पण खूप छान लागतात आणि खूप सोपे आहेत हे लाडू. बघा किती छान कलर आलेला आहे त्या पिठाला. खूप कमी वेळात होती ही रेसिपी. छानसं पीठ आपलं भाजून तयार झालेलं आहे. मी ड्रायफ्रूट्स भाजण्यासाठी एक कढई घेतली. त्यात थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे. आणि यात सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स टाकून भाजून घ्यायचे. म्हणजे खाताना हे ड्रायफ्रूट्स दाताखाली आले की असे क्रिस्पी लागतात. मग ते पीठ गार होत आहे. त्यात आपण इलायची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर तळलेले ते काजू टाकायचे आहेत आपल्याला. काजू, बदाम, पिस्ता जे काही ड्रायफ्रूट्स असतील तुमचे ते त्यात मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि हे मिश्रण आपल्याला गार करून घ्यायचं आहे. गार झाल्याच्या नंतर यात आपण बारीक केलेली साखर टाकून घ्यायची आहे. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. असे रवेदार लाडू होतात त्याचे, दाणेदार. आणि चवीला पण खूप छान लागतात आणि लवकर होतात. ना पाक ना काही झंझट नाही, काही नाही, काही नाही. तुमच्या घरी कोणी पाहुणे येणार असेल तरी पण हे अर्ध्या तासात लाडू तयार होतात. बघू शकतात असं मिश्रण झालंय. मी एकसारखे गोळे करून घेतलेले आहेत तिथे लाडू सारखे होण्यासाठी. तुम्हाला पाहिजे त्या शेपने तुम्ही लाडू बनवू शकतात. आणि वरून डेकोरेशनसाठी तुम्हाला पिस्ता लावायचं तर पिस्ता लावू शकतात, काजू लावायचं तर काजू लावू शकतात, बदाम लावायचं तर बदाम लावू शकतात. या पद्धतीने आपले लाडू तयार करून घ्यायचे आहेत सगळे. दिसायलाही खूप छान दिसतात हे लाडू. याच पद्धतीने मी आता सगळे लाडू बनवून घेते आहे. बघू शकता तुम्ही किती छान लाडू झालेले आहेत तयार आपले. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.